यहाँ पर जमा हुए हैं। मैं आज तुम्हारे और हमारे बीच जो मेहमान आए हैं, मैं उनका तहे दिल से इस्तकबाल करता हूँ और आज के जलसे की कार्रवाई इंशाअल्लाह खिरात से होगी। मैं सुबिया अफशीन से गुजारिश करता हूँ आके खिरात बोलें। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मुअज़्ज़िज़ सामा इकराम, मैं आपके सामने खिरात पेश करूँगी। सूरे यासीन मक्की। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यासीन वल कुरआनिल हकीम। इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। तंजीलल अज़ीज़िर रहीम। लितुन्ज़िरा कौमम मा उन्ज़िरा आबाउहुम फहुम गाफिलून। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून। इन्ना जअलना फ़ी आनाक़िहिम अग़लालन फ़हिय इलल अज़क़ानि फ़हुम मुक़महून। वजअलना मिन बैनि ऐदिहिम सद्दन व मिन ख़ल्फ़िहिम सद्दन फ़अग़शयनाहुम फ़हुम ला युबसिरून। वसवाउन अलैहिम अअन्ज़रतहुम अम लम तुन्ज़िरहुम ला युमिनून। इन्नमा तुन्ज़िरु मनित्तबअज़-ज़िक्रा व ख़शियर रहमान बिल-ग़ैबि फ़बश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अज्रिन करीम। अइन्ना नहनु नुहिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ला शैइन अहसैनाहु फ़ी इमामिन मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इंशाअल्लाह नाते खानी भी उम्मत एजुकेशन ट्रस्ट ಈ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಫಂಕ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮೊದಲಾಗಿ ನಾನು ರಮೇಶ್ ಸಾಹೇಬ್, ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಫ್ JSS, ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಪರವಾಗಿ ತಮಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ಹಾಗೂ ಶೋಭಾ ಮೇಡಮ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಫೀಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಪರವಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. अभी हमारे इस इदारे के सेक्रेटरी जनाब सैयद लतीफुद्दीन साहब भी जो मेहनतों का नतीजा यहाँ पर दिख रहा है, कमेटी की जानिब से, आपकी जानिब से मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया करता हूँ। इसी तरह से हमारे प्रोफेसर, हमारे कमेटी के डायरेक्टर मिनहाज साहब भी यहाँ पर आए हुए, उनका भी आपकी जानिब से कमेटी की तरफ से मैं उनका वेलकम करता हूँ। इसी तरह से हमारे हादी साहब, कमेटी के डायरेक्टर जनाब अल्लाह साहब भी आए हुए हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और इसी तरह से हमारे इस कमेटी के डायरेक्टर शाहरुख साहब जो हमारे बीच आए हुए हैं, उनका भी मैं वेलकम करता हूँ। इसी तरह से हमारे कमेटी के डायरेक्टर जनाब सैयद मुजाहिद साहब भी हमारे बीच आए हुए हैं, उनका भी मैं तहे से शुक्रिया करता हूँ। एक 2 मिनट इसके साथ साथ में कह देना चाहता हूँ, तकरीबन इस हर बार में यही कहता आया हमारे इंस्टीट्यूट के ताल्लुक से तकरीबन 20-25 साल से इदारा चल रहा है। माशाअल्लाह हर साल रंग पर रंग बढ़ता रहा है। दुआ कीजिए कि इस तरह आइंदा भी आप तमाम यहाँ पर आकर सीखे और कुछ हुनर पाकर अपनी जिंदगी में खड़े होकर सकते हैं। इदारे के पीछे मैं हमारे
सदर मोहतरम जो बीमार हैं, आप लोगों से गुजारिश करता हूँ कि जनाब अनवर भाई साहब के हाथ में दुआ करें। उनकी बहुत से खुरबाएँ इस इदारे में हैं, क्योंकि बिल्डिंग कंस्ट्रक्शन होने से पहले और ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನಡೆಸ್ತಾರೆ ಸುಮಾರು 3-4 ವರ್ಷ. ಆಮೇಲೆ ಇದರ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಆದಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ನಮ್ಮ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಅವರು ಯಾಕೆ ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರಿ, ಯಾಕೆ ಏನು ಅಂತ ನಾವು ಯಾವ ಕೇಳಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ, ವರ್ಕ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಎಸ್ ಅಂತೀವಿ. ಬೇರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. आप लोगों से एक इल्तिजा और है, बस 2 मिनट बात करेंगे क्योंकि अभी भी आपको बात करना है. इस मामले में हमें बहुत कम जमते हैं यहाँ पर. सबसे मेन चीज में हमारे बहनों से मैं गुजारिश करता हूँ कि माहौल इतना गिरता होता जा रहा है, माहौल के पीछे मत जाए. आप अपने घरों में ज्यादा से ज्यादा, कसरत से ज्यादा तौबा इस्तग़फ़ार करते रहे, नमाजों को कायम करें और बच्चों को आदत डालें. हमारे इस्लाम में जो कहा गया उसके तहत चले. शायद जिंदगी का कोई भरोसा नहीं है, कोई आज है कोई कल है. इससे पहले हम तमाम हमारी आखिरत की तैयारी करना बहुत जरूरी है. ये आपसे मैं इल्तिजा करता हूँ. बस इतनी बात कहते हुए मैं अपनी बात खत्म करता हूँ. शुक्रिया. मैं आप सब लोगों को मुबारकबाद पेश करना चाहता हूँ जिन्होंने अपने कोर्सेस को मुकम्मल करके आज सर्टिफिकेट देने वाले हैं. आई थिंक आप लोगों में से बहुत से ऐसे ख्वातीन हैं जो अपने डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटीज के साथ, अपने घर के जिम्मेदारियों के साथ ये कोर्सेस को मुकम्मल किए हैं. ये बहुत बड़ी बात है. लेकिन आप ये जो नॉलेज, ये जो हुनर, ये जो स्किल्स हासिल किए हैं, इसको सही तरीके से इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है और इसको दूसरों तक पहुंचाना भी बहुत ज़रूरी है. इसको इस्तेमाल करने के लिए पहले से बहुत ज़्यादा आज ऑप्शंस अवेलेबल हैं, क्योंकि अगर कोई जॉब करना चाहते हैं तो अल्हम्दुलिल्लाह इवन मैसूर के रीजन में ऐसे बहुत से डेटा प्रोसेसिंग कंपनीज आए हैं जहां पे आपके बेसिक जो कंप्यूटर स्किल्स हैं वो बेसिस पे आप जॉब कर सकते हैं. मेडिकल कोडिंग, मेडिकल ट्रांसक्रिप्शन, मेडिकल बिलिंग, डेटा एनोटेशन, ऐसे बहुत से जॉब्स अवेलेबल हैं जिसके लिए आपको इंजीनियरिंग या डिप्लोमा ये इसकी जरूरत नहीं है और इसके लिए आपको कोडिंग, प्रोग्रामिंग वगैरह की जरूरत नहीं है. एक बेसिक कंप्यूटर की नॉलेज जरूरी है जिसके बेसिस पे अगर आपको सेलेक्ट कर देते हैं तो वो आपको पर्टिकुलर प्रोसेस पे थोड़ा ट्रेनिंग देते हैं. 1-2 महीना ट्रेनिंग देके आप जॉब कर सकते हैं. ऐसे भी बहुत लोग होंगे जो फुल टाइम जॉब करना नहीं चाहते बट पार्ट टाइम अपने दूसरे जो आपके रिस्पॉन्सिबिलिटीज है उसके साथ करना चाहते हैं. उसके लिए भी जैसे मैंने पहले बताया, पहले से ज्यादा आज बहुत से ऑप्शंस अवेलेबल है क्योंकि स्मार्टफोन्स और इंटरनेट जो इतना आम हो गया है. इसके बाद आप व्हाट्सएप और गूगल जैसे प्लेटफॉर्म से आपके जो सर्विसेज देना चाहते हैं इसको बहुत आसानी से दूसरों तक पहुंचा सकते हैं, जिसके लिए आपको ज्यादा इन्वेस्टमेंट्स की जरूरत नहीं होती. आप अपने जो भी सर्विसेज देना चाहते हैं उसको व्हाट्सएप के थ्रू कम्युनिकेट कर सकते हैं. एंड गूगल जो मैं बता रहा था, हम सब गूगल वगैरह यूज करते हैं, तो गूगल में वो गूगल बिजनेस लिस्टिंग है जहां पे आप अपने जो भी सर्विसेज देना चाहते हैं उसको फ्रीली लिस्ट कर सकते हैं. कोई भी अगर वो सर्विसेज के बारे में जब सर्च करते हैं तो आपका नाम, आपका नंबर वहां पे आ जाता है. आपको कांटेक्ट करके आपके सर्विसेज को दूसरों तक पहुंचा सकते हैं. ये करने के लिए आप में से थोड़े कॉलेज गोइंग कैंडिडेट्स भी हैं और बहुत से पढ़े लिखे खवातीन भी हैं. अगर वो दूसरों को अगर सपोर्ट करते हैं ये सब चीजों में तो कलेक्टिवली इसका बहुत फायदा होगा. इंडिविजुअली आप लोगों को आप हमारे सोसाइटी में स्टैंडर्ड ऑफ लिविंग बनने के आप उसका एक रीजन बन सकते हैं.
इसके अलावा इन द इंटरेस्ट ऑफ टाइम मैं सिर्फ और एक बात बोलना चाहता हूँ कि आप जो ये कोर्स किए हैं, आप जो स्किल हासिल किए हैं, इसको मैंने पहले जैसे बताया दूसरों तक पहुंचाना बहुत जरूरी है। तो आप इसकी फिक्र करें, आपके जो जो घर में है या पड़ोस में है, इसके सिग्निफिकेंस को, इसके फायदों को उनको बताएं, ताकि वो भी आके यहाँ के कोर्सेस करके ज्यादा से ज्यादा लोगों तक इसका फायदा पहुंचे। ये कहते हुए मैं मुझे बात करने का मौका देने जो लिए हैं उनको शुक्रिया अदा करते हुए बात करता हूँ। इंशाल्लाह हर बार जब भी आप आते हैं कुछ ना कुछ नसीहत करते हैं हमारे स्टूडेंट के लिए। इंशाल्लाह आपकी बातों पर मुझे उन लोगों को है हमारे पास ऑलरेडी हमारे एक उस्ताद भी बसीर अहमद 3 से 5 तक जो भी इसमें हिस्सा लेना चाहते हैं अभी आकर जम सकते हैं। इसी तरह से जो भी स्किल्ड है, कंप्यूटर कोर्स में माहिर है, अगर खिदमत करना चाहती तो मेरे से आकर मुलाकात कर सकते हैं। गौहर मैडम से बोले तो उन्होंने मेरा नंबर दे दी, हमने यहाँ भी ज़रूरत है और दूसरी जगह भी ज़रूरत है। तो इंशाल्लाह अगर तुम्हें स्टूडेंट्स में अपने ख्यालात जो यहाँ पर सीखे 3 महीने 6 महीने का जो कोर्स सीखे इसमें तुम्हें क्या हासिल हुआ, अपने ख्यालात जाहिर करना चाहती तो आकर बात कर सकते। तो कोई है अब हर एक बात करने का उससे क्या भी बड़ी स्पीच होना नहीं, जो तुम्हें घर में जो बात करती वो तरीके से भी बात कर सकती, इसमें डरने की बात नहीं। जो तुम्हें हासिल हो है वो ख्यालात जाहिर करती है कुछ भी। मैं एक हाउस वाइफ टेलरिंग सिखा रही बोल को, मुझे बाजू में एक घर के बाजू बोले यहाँ सिखा रही अच्छा जॉब बोल को। आज आपको टेलरिंग भी सीखी मैं, अच्छे से अच्छा सर्टिफिकेट, बेसिक सर्टिफिकेट ली, फैशन डिजाइनिंग सर्टिफिकेट ली। अब बाद में जैसे का कोर्स है बोल को बोले, उसमें भी मैं जम को कुछ बनी। घर में खाली हाउस वाइफ बन को थी, पहले तो ये थी घर के प्रॉब्लम सब रखो भी मैं आपको यहाँ सीखी। दूसरे भी सीखने वाले रहे तो भी आपको यहाँ सीख सकती हैं, अच्छे से अच्छा सिखाती हैं। मेहंदी कोर्सेस हैं, टेलरिंग है, एम्ब्रॉयडरी सिखाती हैं, सब सिखाती हैं। गौहर मैम हमारे अच्छे से अच्छा सिखा रही। आपे भी जो भी जमना है, जब आपको सीखना है वो सब सीखे तो अच्छा रीजनेबल इसमें हमने सिखा रही सर, ये सब ओपन करेंसी इसमें हमने सब सिखा रही। आपे भी हाँ, घर में टाइम नहीं था फिर भी हमारे हस्बैंड को बोल को हमें आपको जम को सीखेंगे कुछ ना कुछ कर को उन्होंने भी भेजे। तो पहले और अब में क्या चीजें अब हमारे इसमें हमें खुद कुछ ना कुछ कमा कर हमारा भी चला सकते हैं, ऐसा नौशों के साथ थोड़ा हिम्मत से कर सकते हैं, ऐसा करने की हिम्मत है। हस्बैंड का भी सपोर्ट था आने में, मैम सर यहाँ सब जम को करने से थोड़ी हिम्मत है, इसके बाद हमें कुछ ना कुछ कर सकती हैं बोल को वो हिसाब से आपको कर रही। सब भी आपको करे तो भी हमारे जैसे कुछ ना कुछ बन सकती, जरा नहीं जरा कर सकती, हमें कर को हिम्मत करेगा। ಸುತ್ತೂರು ಗುರು ಪರಂಪರೆಗೆ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಪ್ರಣಾಮ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಕ್ಕಂಥ ಗಣ್ಯಮನೆಯರೇ, ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳೇ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ನಮಸ್ತೆ. ಸರ್ವೇ ಹೇಳಿದ್ರು ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸರ್, ಕಳೆದ 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ತರ ತರಬೇತಿಗಳನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. JSS ಜನಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಸಹ ಮೊದಲೇ ಸರ್ ಸಮೀಪ ವಿದ್ಯಾಪೀಠ ಮತ್ತು ಚನ್ನಬಸಪ್ಪನವರಿದ್ರು, ಅವಾಗಿಂದನೂ ಸಹ ಹಲವಾರು ತರಬೇತಿಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದು JSS ಜನಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಒಂದು ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತೆ ಉದ್ಯಮಶೀಲತಾ ಸಚಿವಾಲಯದ ಪ್ರಾಯೋಜಿತ ತರಬೇತಿ ಸಂಸ್ಥೆ. ಮೈಸೂರು ಮತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರು ಎರಡನ್ನೂ ಸಹ ನಮ್ಮ JSS ಸಮಾಜ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ತರದ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 12 ಇದೆ. ಭಾರತಾದ್ಯಂತ ಒಟ್ಟು 308 ಜನಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಿದೆ. ಎಲ್ಲ ಜನಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ತರಬೇತಿಗಳು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕಡಿಮೆ ಓದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ, PUC ಅವರಿಗೆ ಓದಿ ಬಿಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ, ಡಿಗ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಡಿಗ್ರಿ 10% ತಗೋತೀವಿ ಅಷ್ಟೇ, ಕಡಿಮೆ ಓದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ತಗೋತೀವಿ. ಸೊ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಡಿಗ್ರಿ ಓದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಅವಕಾಶಗಳು ಸಿಗತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ PUC ಓದಿದ್ದಾರೆ, ಮನೇಲೇ ಇರ್ತಾರೆ, ಅಂತವ್ರಿಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಸ್ಕಿಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ರೆ ಅದ್ರ ಮೂಲಕ ಸ್ವಂತ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ. ನಮ್ದು ಜನಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಕೇವಲ ಒಂದು ರೀತಿ ತರಬೇತಿ ಅಲ್ಲ, ಆಕ್ಚುಲಿ ಇದುವರೆಗೆ 52 ಟೈಪ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇದೆ. ಈ ವರ್ಷ 31 ಟ್ರೈನಿಂಗ್ಸ್ ಆಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟು 82 ಟೈಪ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ 85 ಟೈಪ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು 20 ರಿಂದ 22 ಟೈಪ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹಾಕೋತಾ ಇರ್ತೀವಿ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಟೈಲರಿಂಗ್ ಇದೆ, ಎಂಬ್ರಾಯ್ಡ್ರಿ ಇದೆ, ಜೂಟ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇದೆ, ಹಪ್ಪಳ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಮಸಾಲಾ ಪುಡಿ ತಯಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ಇದೆ, ಸಾಫ್ಟ್ ಟೈಲ್ಸ್ ಮೇಕಿಂಗ್ ಇದೆ, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇದೆ, ಹೌಸ್ ವೈರಿಂಗ್ ಬೇರೆ ಬರುತ್ತೆ,
ಆಮೇಲೆ ರಿಪೇರಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಐಟಮ್ಸ್ ರಿಪೇರಿ ತರಬೇತಿ ಸಹ ಬರುತ್ತೆ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತರಬೇತಿ ಇದೆ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ 2 ತರದಿದೆ, 5 ತಿಂಗಳದ್ದು ಉಂಟು, 1 ತಿಂಗಳದ್ದು ಉಂಟು, ಆ ತರದಿದೆ. ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲೂ 5 ತಿಂಗಳದ್ದು ಇದೆ, 4 ತಿಂಗಳದ್ದು ಇದೆ, 3 ತಿಂಗಳದ್ದು ಇದೆ. ಸೊ ನರ್ಸಿಂಗ್ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ತರಬೇತಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹೀಗೆ ಹಲವಾರು ರೀತಿಯ ತರಬೇತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. 1 ವರ್ಷಕ್ಕೆ 1800 ಜನರಿಗೆ 1800 ಜನರಿಗೆ 90 ಬ್ಯಾಚ್ ನಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹುಣಸೂರು ಆಗಿರ್ಬೋದು, ಪಿರಿಯಾಪಟ್ಟಣ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಲಕಾಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, HD ಕೋಟೆ, ಸೊ ಹಾಗೆ ನರಸೀಪುರ, ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಕಡೆ ತರಬೇತಿ ಕೊಡೋದ್ರೆ 1 ವರ್ಷ 90 ಬ್ಯಾಚ್. ಸೊ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ನಾನು ಆಗ ಹೇಳಿದೆ, ಒಂದು ತರಬೇತಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ, ಸ್ವಂತಕ್ಕೆ ಅಂತಲ್ಲ. ನೀವು ಇಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ಸ್ವಂತಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿದ್ದೀರಾ? ಇಲ್ಲ. ಸೊ ನೀವು ಇಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದೀರಿ, 10th or PUC ಮಾಡಿದಿರಿ ಅದಲ್ವಾ? ಸೊ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನರೇಷನ್ಸ್, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು 10th ಅಥವಾ PUC ಗೆ ಲಾಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಇಲ್ಲ. ಜಾಸ್ತಿ ಓದ್ಬೇಕು, ಹೆಚ್ಚಿಗೆ ಓದ್ಬೇಕು ಅಂತ. ಯಾರೇ ಆಗಿರ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಓದ್ಬೇಕು. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಓದ್ಬೇಕು ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾಲೆಡ್ಜ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ನೀವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೂ ಸಹ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ. ನಾವು ನಾಲೆಡ್ಜ್ ತಗೋತಾ ಇದೀವಿ, ನಾಳೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕೂ ಅನುಕೂಲ ಆಗತ್ತೆ. ಒಂದು ಸಂಪಾದನೆ, ಎರಡು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಗೊಳ್ಸ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಪಾದನೆಯೇ ಮುಖ್ಯ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ಸ್ವಾಮೀಜಿಯವ್ರ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬಡವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಬಡತನವನ್ನು ಹೋಗಲಿಸುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲೂ ಸಹ ಈ ತರ ತರಬೇತಿಗಳನ್ನ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ, ಗುಣಮಟ್ಟದ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಆ ಮನೆಯ ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟವನ್ನು ಉತ್ತಮಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಆಗತ್ತೆ. ಸೊ ಯಾರೇ ಆಗಿರ್ಲಿ ಕಷ್ಟಪಟ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ಅಂತ ಒಂದು 16,000 ರೂಪಾಯಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಮನೆಯನ್ನ ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮೇವದಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲವು ತರಬೇತಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಇವರು ಈ ಕೆಲವು ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ರಿಟೇಲ್ ಶಾಪ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಸೊ ಈಗಲೂ ಸಹ ಒಬ್ರು ಕೇಳಿದ್ರು, ಇವರು ವಿನ್ ಸರ್, ಒಬ್ರು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ ಇಬ್ರು ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಇದು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ರೇಷ್ಮಾ ಮೇಡಮ್ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಇಬ್ರು ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಸಹ ಇಬ್ರು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ರೆ ವಿಸ್ಡಮ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿಗ್ನಲ್ ಇಂದ ಡೌನ್ ಆದಂಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಇಬ್ರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಕಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಬೇಗ ಮೇಡಮ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನಂಬರ್ ಇದೆ ಮೇಡಮ್ ಹತ್ರ, ತಗೊಂಡು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ. ಸೊ ಒಂದು 10, 15, 20 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸಂಪಾದನೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟವನ್ನು ಉತ್ತಮಪಡಿಸುವ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಇದನ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬಹುದು, ಆ ರೀತಿ ಇದೆ. ಹಂಗಾಗಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಇಡೀ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು 40% ನಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತರಬೇತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಆಶೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಜರ್ಮನಿ, ಜಪಾನ್ ಅಂತ ಕಡೆ ಎಲ್ಲ 80% ಸ್ಕಿಲ್ಡ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಇದ್ದಾರೆ. 80% ಓದಿರೋದೇ ಬೇರೆ, ಸ್ಕಿಲ್ ಪರ್ಸನ್ಸೇ ಬೇರೆ. ನಾನು ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಮೇಡಮ್ ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲೂ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿದೀವಿ, ಬಟ್ ನಾಟ್ ಸ್ಕಿಲ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಎಜುಕೇಟೆಡ್ ಅಷ್ಟೇ. ಸ್ಕಿಲ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ್ದಾರ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ, ಒಂದು ವೃತ್ತಿನಲ್ಲಿ ಫುಲ್ ಪಾರಣಿತ್ಯ ಪಡೆತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಪಾರಣಿತ್ಯ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಉದಯಗಿರಿ, ಮೈಸೂರಲ್ಲ, ನೀವು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ಜರ್ಮನಿಗೆ ಹೋಗಿ, ಜಪಾನ್ಗೆ ಹೋಗಿ, ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಹೋಗಿ, ದುಬೈಗೆ ಹೋಗಿ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಜೀವನ ಮಾಡ್ಬೋದು. ಆ ರೀತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇಲ್ಲಿಗೂ ಬೇಕು, ಅಮೆರಿಕಕ್ಕೂ ಬೇಕೇ ಬೇಕು, ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗೂ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಸೊ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಟ್ರೈನಿಂಗು ಇಲ್ಲಾರು ಬೇಕೇ ಬೇಕು, ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಬೇಕು, ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಬೇಕು. ಹಂಗಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ತರಬೇತಿಗಳು ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋ ದಾರಿ. ಜೀವನ ಪೂರ್ತಿ. ಈಗ ನಾನು ಎಜುಕೇಟೆಡ್, ನನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋ ಕೆಪಾಸಿಟಿ 60 ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ, 60 years. ಬಟ್ ನಿಮ್ದು ಹಂಗಲ್ಲ, ನೀವು ಕಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋ ದಾರಿ ಇದೆ. 70 ವರ್ಷ ಆಗಲಿ, 80 ವರ್ಷ ಆಗಲಿ, ಅದ್ರ ಮೂಲಕ ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು. ಆ ರೀತಿಯ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಉಮ್ಮತ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸೆಂಟರ್ ಇಂದನೂ ಸಹ. 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾನು ಸರ್ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಸರ್ ಇದ್ರು ಸಹ ಅವ್ರದೇ ಬಿಸಿನೆಸ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅವರೇ ಮನೇಲಿ ಇರ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಸಾಕಷ್ಟು ಟ್ರಸ್ಟೀಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಮನೇಲಿ ಅವರೇ ಇರ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಅವ್ರ ಬಿಸಿನೆಸ್ ಕೂಡ ಇರ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಬಟ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಜನರಿಗೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಉತ್ತಮ ಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಿ, ಆ ಟ್ರಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಹಲವಾರು ಜನರಿಗೆ ತರಬೇತಿ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಬಡವರಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಬರ್ತಂದ್ರೆ ಮೇಲ್ ಬರಲಿ, ಆರ್ಥಿಕ ಉತ್ತಮ ಆಗ್ಲಿ, ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆರ್ಥಿಕ ಸಂಪಾದನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಲಿ ಅನ್ನುವಂತ ಏಕೈಕ ಉದ್ದೇಶನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಉದ್ದೇಶ ಸಫಲವಾಗ್ಲಿ, ತಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಸಹ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ಈ ಕಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ಮೂಲಕ ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟವನ್ನು ಉತ್ತಮಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಸಹ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಆಶಿಸ್ತೇನೆ. सोचे क्या है बोलो, ये सर्टिफिकेट की वैल्यू इतनी रचे है, उस पे तुम हर चीज से, अब साल जैसा बोल रहे हैं, गवर्नमेंट के स्कीम से भी तुम्हें हासिल कर सकती, सब चीज से हासिल कर सकती. मैं भी रिटायर्ड इंजीनियर, 60 साल के बाद भी रिटायर्ड होगा, मैं सर्विस नहीं कर सकता, लेकिन तुम्हारा जो स्किल्ड वर्क है उसे कौन सी भी उम्र की हद नहीं, जो सार बोले वैसा. तो ये चीज की अहमियत देना, तुम्हें एक सर्टिफिकेट रेडी कर रहे हैं,
20 साल से लगता है, मैं 25 साल से मैं निकले का से सर्टिफिकेट। ये जोक नवे है, इसी की अहमियत रखना। टीचर आम्ही तुम्हाला उसकी अहमियत दिलाना, मैं टीचर से गुजारिश करता हूँ, बेजार आता है जब सर्टिफिकेट होना, तुम्हें तुम्हारे ख्वाहिश के ऊपर ही फंक्शन रखती है। सब तुम्हें स्टूडेंट्स या नहीं तो हमें फंक्शन करने की जरूरत इसलिए है, वक्त बर्बाद करने को, सब करने की जरूरत नहीं है। तो अल्लाह ताला तुम्हें अच्छी हिदायत दे दे, आइंदा चल इसकी अहमियत समझें दे। फिर भी जो भी आए मैं उनको मुबारकबाद देता हूँ। अगर मैं कुछ ज्यादा बोल दिया उनको मैं माफी भी चाहता हूँ, लेकिन दिल बेजार आता है। जो प्रैक्टिकल काम करता है उसे मालूम होता है। मुबारक बेटा। सुमेहा अली खान। मुबारक।